भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून इंदापूर विधानसभा मतदारसंघात फिरताय, कशा भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? नाही नाही, हे काय आम्ही काही निवडणुकीसाठी नाही फिरत. हे रोजच आम्ही लोकांच्या मध्ये असतो आणि साधारणतः प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही अशा जनता दरबाराच्या माध्यमातून बैठका घेतोय आणि लोकांची लहान लहान कामं आहेत, प्रशासनामधली कामं आहेत, कोणाची ग्रामपंचायत स्तरावरची कामं आहेत, MSCBची कामं आहेत, रस्त्याची कामं आहेत, रेशन कार्डाची कामं आहेत. ही लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच महिलांचे अर्ज राहिलेले आहेत. या सगळ्या कामाच्या निमित्तानं आम्ही लोकांना भेटतोय, लोक कामं सांगतायत, अधिकाऱ्यांना सांगतोय आणि त्या लोकांना काम करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. गेल्या काही दिवसापासून इंदापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. कसं बघताय या चर्चेकडे? कारण रोहित पवारांनी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं की अजित पवार इंदापूरमधने लढणार आहेत. कसं बघताय त्या वक्तव्याकडे? आता कुणी काय वक्तव्य केले, त्या वक्तव्यावरती मी रिॲक्शन द्यावी तो काय माझा प्रश्न नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की इंदापूर तालुक्याची चर्चा ही सध्या गाजते आणि त्याचा मुख्य विषय काय तर येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक. लोकसभेच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार अशी आमची एक बैठक झाली आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा धर्म म्हणून सुनीत्रा पवारांचं काम करायला सांगितलं. आता तुम्हालाही माहिती ह्या तालुक्यामध्ये त्यांचा आणि आमचा 30 वर्षाचा संघर्ष आहे. पण आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलं, लोकसभेची निवडणूक होती, मोदी साहेबांची निवडणूक होती, अमित शहा साहेब गृहमंत्री, आमचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांनी आग्रह धरला म्हणून आम्ही त्यांचं लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं. आमच्या प्रामाणिकतेबद्दल त्यांच्याही कोणाच्या मनात शंका नाही आणि आम्ही जे काम करायचे ते आम्ही प्रामाणिक काम केलं. आता त्यावेळेस जी चर्चा झाली, आता बंद आड जी चर्चा झाली त्याचा एक प्रोटोकॉल असतो, ते काय सगळंच बाहेर सांगता येत नाही आपल्याला आणि आम्ही सांगणार पण नाही ते, कारण ते उचित नाही आहे. खाजगीत एखादी विषय चर्चा करतो आपण. पण एक गोष्ट त्या बैठकीमध्ये स्पष्ट झाली होती की इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि राजकीय विषय जो आहे इंदापूरचा म्हणजे तो निवडणुकीचा पुढे उभं राहिलं. हां, तर त्या संदर्भामध्ये अजितदादांनी देवेंद्र फडणवीस समोर कबूल केलं की तुम्ही जो इंदापूर तालुक्याचा निर्णय घ्याल त्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. आणि तो शब्द त्यांनी तिथं फडणवीस साहेबांना दिला आणि फडणवीस साहेबांनी मग आम्हा दोघांना सांगितलं की ह्याचा निर्णय मी घेणार आणि मी योग्य निर्णय घेणार आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एवढा त्याच्यातला एक बॉटम लाईन आहे. हे झाल्यानंतर मग अजितदादा इंदापूरला आले, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तेच वाक्य सांगितलं. देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी मुंबईला आणि इंदापूरला आल्यावर पण त्यांनी तेच वाक्य सांगितलं. मग आता बघू, अजून जागा वाटपाची चर्चा होती, महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा होती, ती जागा कुणाला जाते, कोणत्या पक्षाला जाते, याच्यात अजून बरेच चर्चा येतात. त्यामुळे आता जे काही ठरलं होतं, चर्चा झाली होती, ते आम्ही वाट बघतोय. आमचे नेते त्या चर्चेप्रमाणे निर्णय घेतील. गेली अनेक महिने झालं किंवा अनेक दिवस झालं तुम्ही हे सांगताय की आमचं ठरलंय, अजून जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही, देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, पण कार्यकर्त्यांना विश्वास नाहीये. तुम्ही अपक्ष लढावा अशी मागणी देखील तुमच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर तुमचं कार्यकर्त्यांशी काय बोलणं झालं का? कार्यकर्ते सातत्यानं असंच म्हणतायत की आमचा दगाफटका झाला, याच्या आधी 3 वेळा झालेला आहे. मग त्याकडे तुम्ही कसं बघता? कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही समजून घेतल्यात कारण त्यावरती हर्षवर्धन पाटलांचा निर्णय काय झाला? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हा इंदापूर तालुक्याचं जर राजकीय समीकरणं जर बघितली ह्या तालुक्याची 1952 सालापासून 2024 पर्यंत जर आपण ह्या तालुक्याची राजकीय समीकरणं जर बघितली तर कैलासवासी मोठ्या भाऊंच्या पासून म्हणजे 52 ते 80 मोठे भाऊ आमदार होते, मंत्री होते. 80 ते 85 घोलपसाहेबांना आपण आमदार केलं, त्यांनी चांगलं काम केलं. 85 ते 95 गणपतराव पाटलांना आमदार दोन्ही वेळेस मोठ्या भाऊंनी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलं. 1995ला शेवटी आमच्यावर अन्याय झाला. त्या काळात अन्याय झाला. अन्याय झाल्यामुळं लोकांनी उठाव केला. उठाव केल्यानंतर अपक्ष म्हणून उभा राहिलो. 95 ते 2014 4 वेळा माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला जनतेनं पाठबळ दिलं. म्हणजे ह्या इंदापूर तालुक्याची जर नाळ बघितली आपण, ही सातत्यानं ह्या राजकीय प्रवाहामध्ये हा तालुका चाललेला आहे. ठीक आहे, 14 आणि 19 दोन निवडणुकीला थोडं काय आम्ही कमी पडलो म्हणा किंवा कदाचित काही झालं असेल कमी जास्त, त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही.
परंतु असं काय मानायचं कारण नाही की तुमची पब्लिकमधली नाळ तुटल्या गेलेली आहे. त्यामुळे हा तालुका ज्या राजकीय विचारानं ज्या राजकीय संस्कारानं निर्माण केलेला आहे, साहजिकच आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे. आता इथे एवढी लोक जमलेली आहेत, लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि म्हणून मी लोकांच्या भावना जाणून घेतोय, त्या सामान्य माणसांच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय आहे. आणि मग सामान्य माणूस काय म्हणतो तुम्ही बघितलं असेल की आम्ही सुरुवातीला पवार साहेबांना लोकसभेला मदत केली, 3 वेळा सुप्रियाताईंना मदत केली आम्ही. ती सुप्रियाताईंनी मान्य केलं की भाऊनी आम्हाला मदत केली. आणि कालच्या निवडणुकीला आम्ही अजितदादाला मदत केली. मग कार्यकर्त्याची भावना अशी आहे की लोकसभेला फक्त आम्ही मदतच करायची का लोकसभा आली की तुम्ही चांगलं, सगळे तुमचे कार्यकर्ते चांगले, तुम्ही चांगलं, तुमचं नेतृत्व चांगलं. आणि असं काय 3 महिन्यामध्ये लगेच घडतं की ह्यांना बाजूला करा. ही भीती, ही भावना, हा राग आणि ही व्यथा ही या सगळ्या सामान्य माणसाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. म्हणून आम्ही जे फिरतोय सगळं, आम्ही रोजच फिरत असतो. मी सगळीकडे जातोय रोज. तुम्ही बघितलं असेल आमचा रोज लोकांशी संपर्क आहे. आज नाही, मी आज संविधान कुठल्या पदावर नाही आहे, 10 वर्ष झालं. तर तरी सुद्धा लोक काय येतात, कारण त्यांना माहिती इथं पद जरी नसलं, अधिकार जरी नसला, तर इथं ऐकून घेतलं जातं, कामाचं विश्लेषण केलं जातं. आणि आम्ही जे काही गुडविल मिळवलं आहे, आम्ही बाकीचं नाही काय मिळवलं, पण आम्ही एक राजकारणामध्ये गुडविल मिळवलं आहे आम्ही. आणि ते गुडविल म्हणजे आम्ही एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर तो अधिकारी आमचं काम ऐकतो लोकशाहीमध्ये. आणि म्हणून यातनं सगळ्याच गोष्टी, लोकांची कामं, लोकांच्या भावना काय, आणि म्हणून ह्या लोकांच्या सगळ्या भावना आहेत. आता हे सगळ्या भावना आमच्या नेत्यांनाही माहिती, ते रोज ऑब्झर्व करतात. महायुतीतले सगळे नेते मंडळी पण काय चाललंय ते बघतात सगळं, आणि ह्याच्यावर त्यांनी योग्य विचार करावा. तुम्ही आता असं म्हणालात की लोकसभेला आम्ही आतापर्यंत काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, पण 3 महिन्यात काय बदल होतो हे आतापर्यंत तरी तुम्हाला कळलं का? नेमकं काय होतं या 3 महिन्याच्या काळात? लोकसभेला एक चित्र असतं आणि विधानसभेला एक चित्र, त्याचं उत्तर सापडलं? हे जर उत्तर एकच आहे की लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमची ताकद योग्य आहे असं काय लोकांना वाटत असेल, आणि विधानसभा म्हणली की ही माणसं नको आम्हाला. तर त्यामुळं आम्हालाही, कार्यकर्त्यालाही प्रश्न असा पडलाय की असं का होतं. आता काय माणसं बोलून दाखवतात, कदाचित बाबा हर्षवर्धन पाटील हा विधानसभेमध्ये आला नाही पाहिजे, किंवा ही शक्ती आहे, ताकद आहे, यांना इथंच अडवलं पाहिजे. कदाचित असे काही राजकारणामधले काही आराखडे असू शकतात. कारण काय सांगा, जर आम्ही समजा चांगली माणसं नाही, मग आमची मदत का लागते? बरं, ती मदत आम्ही प्रामाणिक करतो. आम्ही कुणाच्या एक नया पैशामध्ये आम्ही कुठं मिंद नाही. हे आम्ही तुम्हाला मगाशी उल्लेख केलेल्या ह्या 4-5 लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही त्या कुठल्याही नेत्याला विचारा, एक वेळ त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय केलं असेल आम्हाला माहीत नाही, पण आमच्या बरोबर असणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांनी आहेत, कारण त्याला एक संस्कार आहेत, या तालुक्यामध्ये आजपर्यंत ही सगळी जी काही राजकारणामधली जी घडी बसवली गेलेली आहे, आज इथं आलेली माणसं ही 4थी पिढी आहे. उगाच माणसं चिटकून राहत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की सातत्यानं कदाचित हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडलं जातं का, त्यांना टार्गेट केलं जातं का, मग त्यांना अडवलं पाहिजे का, आणि मग कोणाच्या तरी काहीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी मग विधानसभेला मग ह्यांना बाजूला केलं जातं का, अशा प्रकारचा हा संघर्ष हा बऱ्याच निवडणुकीला चालू आहे. याही निवडणुकीत होईल असं वाटतंय? आता बघू ना, आता या निवडणुकीतले 2 नेत्यांची चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची काही आमची चर्चा झाली नाही, पण 2 नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार. आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांच्याकडे आता महाराष्ट्राची सगळी निर्णय घेण्याची सूत्र त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून निर्णय योग्य घ्यावा. एक शेवटचा प्रश्न विचारतो, अर्थात तो बारामती विधानसभा मतदारसंघाशी निगडीत आहे. अजित पवारांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की जय पवारांना जर कार्यकर्त्यांच्यातनं मागणी येत असेल तर मी 6-7 वेळा निवडणूक लढले, मला काही रस नाहीये, जय पवारांना उमेदवारी. कसं बघताय याकडे? आता शेवटी असं आहे की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, आणि 3 पक्ष म्हणल्यानंतर ज्या त्या पक्षाचा प्रमुख पहिल्यांदा जागा वाटप होईल. साहजिकच आहे, बारामतीची जागा त्यांनाच जाणार आहे. त्यामुळे आता अजितदादा पवार त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. त्यामुळे आता शेवटी त्या पक्षाचा उमेदवार कोण असावा, आणि ते हे पुढे असंही म्हणाले की पार्लमेंटरी बोर्डात ह्याच्यावर चर्चा होईल. त्यामुळे आता त्यांच्या पक्षामध्ये
बारामती विधानसभेला उमेदवार कोण द्यायचा हा सर्वस्व अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे. मला असं वाटतं तो त्यांचा अंतर्गत बाब आहे, त्यामुळे त्याच्यावर काय मी अधिक भाष्य करावं असं मला वाटत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही मागाशी त्याचं उत्तर दिलंय की तो रोहित पवारांनी काय बोलावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु रोहित पवार असं म्हणतात की ती इंदापुरातनं लढणार अजित पवार. खरं तर ही इंदापूरची जागा तसं बघायला गेलं तर ती राष्ट्रवादीची. आता तुमचं काय ठरलंय ते महायुतीत ते समोर येईल नंतर. मग ते अजित पवार लढू शकतील असं वाटतंय का 1% तरी तुम्हाला? नाही नाही, जागा राष्ट्रवादीची आहे अशी काही चर्चा तिथं झालेली नाही. एक मुद्दा मी क्लिअर करतो, जागा ही महायुतीतली जागा आहे. जे डिस्कशन चाललंय ते महायुती म्हणून डिस्कशन चाललेलं आहे. जर ही जागा त्याची ती जागा त्याची तर मग चर्चा कशाची आहे? जागा महायुतीची आहे. म्हणजे कन्फ्युजन नसावं, जागा महायुतीची आहे. आता महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला द्यायची ह्याची चर्चा आता त्या कमिटीमध्ये होईल. एक, आता रोहित पवारांनी जे स्टेटमेंट दिलं, आता मला वाटतं कदाचित त्यांनी असे 3 स्टेटमेंट दिले. अगोदर ते म्हणले कर्जत जामखेडला उभा राहतील, त्याच्यानंतर म्हणले बारामतीत उभा राहतील, आणि आता म्हणतात ते इंदापूरला उभा राहतील. आता नेमकं त्यांनाच विचारलं पाहिजे की ते कुठून उभा राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? मला काही वाटत नाही, जागा महायुतीची आहे. खूप खूप धन्यवाद. तर हर्षवर्धन पाटील जनसंपर्क दौरा करतायत आणि त्यांनी जे सांगितलं की अजित पवारांनी कुठं उभं राहायचं किंवा इंदापूरच्या जागेबाबत हर्षवर्धन पाटील यांनी एक महत्वपूर्ण विधान केलेलं आहे. ते असं सांगतायत की ही जागा कुणाची नाही, ही जागा महायुतीची आहे. आता नेमकं इंदापूरची जागा कुणाला सुटते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.